ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुतेर्देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायिते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। परम पूज्य गुरुदेव श्री लोकनाथ स्वामी महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। हा हरे कृष्ण महामंत्र जो या कलियुगाचा युगधर्म आहे, याचा प्रचार आणि प्रसार स्वतः भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट होऊन या हरे कृष्ण आंदोलनाची, या युगधर्माची स्थापना केली आणि संपूर्ण जगामध्ये जगद्गुरु श्रील प्रभुपाद यांच्या कृपेने हा महामंत्र आज पोहोचले आहे। आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हरिनामाच्या साह्यानं एखादा व्यक्ती सहज आणि लवकरात लवकर स्वतःचं शुद्धीकरण करू शकतो, जर त्यानं एकाग्रतेनं आणि ध्यानपूर्वक या हरे कृष्ण महामंत्राचं भजन कीर्तन किंवा जप चॅन्टिंग किंवा कीर्तन जर या हरे कृष्ण महामंत्राचं आपण केलं तर लवकरात लवकर आपल्या मनातले जे विकार आहेत किंवा जे आपल्या मनातील जी पापाची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती नष्ट व्हायला अतिशय मदत होते। मात्र ती म्हणजे जोपर्यंत आपण एकाग्रतेनं किंवा शांत मनानं या हरे कृष्ण महामंत्राचा जप करणार नाही तोपर्यंत आपलं मन शुद्ध होणार नाही। आणि अशी ही गोष्ट आहे की जोपर्यंत आपलं मन शुद्ध होणार नाही तोपर्यंत आपलं मन हरिनामामध्ये एकाग्र होणार नाही। या दोन एकावर एक अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत। जोपर्यंत मन पवित्र होत नाही, जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, जोपर्यंत मन पवित्र होत नाही, जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत हरिनामाची खरी गोडी आपल्याला अनुभवायला येत नाही। ही झाली एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत हरिनामाची गोडी आपल्याला अनुभवायला येणार नाही तोपर्यंत मन त्या हरिनामामध्ये एकाग्र होणार नाही। थोडक्यात मन पवित्र नाही म्हणून हरिनाम घेऊ वाटत नाही आणि एखादा व्यक्ती हरिनाम घेत नाही म्हणून मन पवित्र होत नाही। म्हणजे अशा पद्धतीचं आहे। एखाद्या व्यक्तीला जर आपण व्यायाम का बरे करत नाही तर तो व्यक्ती म्हणेल माझ्या अंगामध्ये ताकदच नाही म्हणून मी व्यायाम करत नाही। त्याला नंतर आपण विचारलं तुझ्या अंगात ताकद का नाही, तो म्हणेल मी व्यायाम करत नाही म्हणून माझ्या अंगात ताकद नाही। तो व्यायाम करत नाही म्हणून त्याच्या अंगामध्ये ताकद नाही
आणि ताकद नाही म्हणून तो व्यायाम करत नाही. हे जसं एक प्रकारे एकावर एक अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत किंवा एक प्रकारचं चक्र आहे. याच्यामुळं ते त्याच्यामुळे हे मन पवित्र नाही म्हणून हरिनाम गोड वाटत नाही, आणि हरिनाम गोड वाटत नाही म्हणून तो हरिनाम घ्यायला चालू करत नाही, आणि हरिनाम घ्यायला चालू करत नाही म्हणून मन पवित्र होत नाही, आणि मन पवित्र नसल्यामुळं तो हरिनाम घ्यायला चालू करत नाही. असं हे चक्र आहे. हे चक्र आपल्याला कुठेतरी तोडावं लागेल, आणि हे चक्र तोडणं हेच सर्वात मोठं महत्त्वाचं काम आहे. हीच खरा तपस्या आहे किंवा हाच खरा संघर्ष आहे. हीच खरी कसोटी आहे एखाद्या साधकाची, की जेव्हा आपण साधना करायला सुरुवात करतो किंवा आपण हरिनामाचा एकाग्रतेनं जप करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपलं मन विचलित होईल. आपल्या मनातल्या असलेल्या विषय वासनेमुळं किंवा चुकीच्या संस्कारामुळं आपल्याला हरिनामामध्ये मन एकाग्र करणं कठीण जाईल. तरीसुद्धा जरी हरिनामामध्ये गोडी वाटत नसेल तरीसुद्धा पुन्हा पुन्हा इतरत्र भटकत असणारं मन खेचून हरिनामावर एकाग्र करणं, मन भटकेल त्याला खेचून पुन्हा हरिनामावर एकाग्र करणं, हाच आहे खरा संघर्ष, हीच आहे खरी तपस्या. आणि हे जो करू शकेल त्याचं मन हळूहळू पवित्र होत जाईल. कारण हरिनामाचं प्रमाण जसं जसं वाढत जाईल तसं तसं मन शुद्ध होत जाईल, आणि मन जसं जसं शुद्ध होत जाईल तसं तसं त्याला हरिनामाची गोडी येत जाईल, आणि हरिनामाची गोडी जशी जशी येत जाईल तसं तसं हरिनामाचं प्रमाण वाढत जाईल. आणि मग आपली उत्तरोत्तर या आध्यात्मिक मार्गामध्ये किंवा या साधनेमध्ये प्रगती होत जाईल. जसं की संत म्हणतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम हे अमृताहुनी गोड आहे, मात्र आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. का अनुभव येत नाही? विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो झाला गोडू. आणि आपल्यामधले असलेल्या विषय वासनेमुळे आपल्याला गोड असणारा परमार्थ किंवा गोड असणारं भगवंताचं नाम हे कडू वाटतं, आणि खरं तर कडू असणारा प्रपंच हा गोड वाटतो. आणि याच्यावरती जो उपाय आहे तो उपाय काय आहे? अभ्यास. पुन्हा पुन्हा अभ्यास करून, पुन्हा पुन्हा प्रयत्न करून. अभ्यास म्हणजे पुस्तकं वाचणं हा अभ्यास म्हणत नाही मी. अभ्यास म्हणजे या मनाला नियंत्रित करण्याचा अभ्यास. जरी हरिनामामध्ये गोडी वाटत नसेल तरीसुद्धा प्रयत्नपूर्वक, ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या व्यक्तीला खडीसाखर कडू लागते, मात्र तरीसुद्धा जर त्यानं खडीसाखर खाणं चालू ठेवलं तर हळूहळू त्याचा कावीळ नावाचा रोग कमी होत जाईल आणि खडीसाखर त्याला गोड गोड लागत जाईल. त्या पद्धतीनं जरी हरिनामाची गोडी वाटत नसली हरिनामामध्ये, तरीसुद्धा प्रयत्नपूर्वक एक प्रकारे मनाच्या विरोधामध्ये लढून हरिनाम आपल्याला घ्यावं लागेल. आणि जसं जसं हरिनाम आपण घेत जाऊ तशी तशी मनातली जी घाण आहे ती साफ होत जाईल, आणि जसं जसं मनाचं शुद्धीकरण होत जाईल, चेतुदर्पण मार्जन होत जाईल, तसं हरिनामाची गोडी वाढत जाईल. आणि गोडी वाढल्यामुळं तो व्यक्ती आणखीन हरिनाम जास्तीत जास्त घेईल. अशा पद्धतीने त्याची प्रगती होत जाईल. आणि म्हणून कुणी असा विचार करून निराश होऊ नये की मी जपाला बसल्यानंतर माझं मन एकाग्र होत नाही, मी जपाला बसल्यानंतर मला ते हरिनामामध्ये रुची वाटत नाही. ती तर प्रत्येकामध्ये नैसर्गिक प्रवृत्ती आहे. जो कोणी सिद्ध पुरुष आहे, सिद्ध महात्मा आहे, ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, त्याच व्यक्तीची तशी अवस्था असते की त्याला हरिनामामध्ये खूप गोडी आहे आणि त्याचं मन हरिनामामध्ये तल्लीन झालेलं आहे. ही त्याची अवस्था आहे. मात्र आपल्यासारखे जे साधक आहेत, ज्यांना अजून भगवंताची प्राप्ती झालेली नाही, अशा प्रत्येक व्यक्तीची जगातल्या हीच अवस्था असणार की त्याचं मन हरिनामामध्ये साधनेमध्ये लागत नाही आणि त्याचं मन भटकतं. हे असं का प्रॉब्लेम आहे? हो आहे, हा तर रोग आहे. याच्यावर तर इलाज करायचा आहे. आणि तो इलाज काय आहे? हताश न होता, निराश न होता, पुन्हा पुन्हा या मनाच्या विरोधामध्ये संघर्ष करणं आणि हरिनामाची फायरिंग, या हरे कृष्ण महामंत्राची फायरिंग सतत या मनावरती करत राहून हळूहळू आपण आपल्या चित्ताचं शुद्धीकरण करतो. आणि जसं जसं चित्त शुद्ध होत जाईल, हरिनामाची गोडी वाढत जाईल, तसा तसा आनंद प्रकट होईल. आणि जेव्हा या भगवंताच्या नामामध्ये आनंद येईल तेव्हा ती जी अवस्था आहे ती अतिशय अवर्णनीय आहे. तो खूप मोठा लाभ आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीची, व्यक्ती, वस्तू, परिस्थितीची आपल्याला आवश्यकता पडणार नाही आनंदी होण्यासाठी. जेव्हा हरिनामामध्ये आपल्याला आनंद येईल आणि बाहेरच्या जगातली कुठली परिस्थिती आणि कुठली गोष्ट, घटना आपल्याला विचलित करू शकणार नाही, दुःखी करू शकणार नाही, तशी हरिनामामध्ये आसक्ती निर्माण व्हावी
याच्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि हरिनामामध्ये गोडी निर्माण झाली ही खूप मोठी सिद्धी आहे. हरिनामाच्या गप्पा मारणारे बरेच लोक आहेत. ज्ञानदेव म्हणे, नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. मुखानं हरिनाम घेणं अतिशय सोपी गोष्ट आहे, मात्र खऱ्या अर्थानं सतत नाम घेणारा असा नामधारक सापडणं अतिशय कठीण आहे. डोंगर फोकरून किंवा दगड फोडून गुहा तयार करणं ही गोष्ट सोपी आहे, मात्र त्या गुहेमध्ये एकाग्रतेनं शांत बसून जप करणं, हरिनाम घेणं ही गोष्ट कठीण आहे. कारण शारीरिक कष्ट करणं एक वेळ सोपं आहे, मात्र मनाच्या विरोधामध्ये लढणं, स्वतःच्याच मनाच्या विरोधामध्ये जाऊन एकाग्रतेनं भगवंताचं नाम घेणं हे खरं तर कठीण आहे. मात्र तोच तर परमार्थ आहे, तीच तर साधना आहे, हीच तर तपस्या आहे. आणि आपण निराश न होता सतत हरिनाम घेऊन मनाच्या या सर्व हरकतींना किंवा या सर्व मनाच्या ज्या काही घडामोडी आहेत या सर्व बारकाईने त्याचा अभ्यास करून पुन्हा पुन्हा आपण मन हे हरिनामावर एकाग्र केलं पाहिजे, तर आपण लवकरात लवकर प्रगती करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.